गुड मॉर्निंग. तर आज आपण एक शूजची अनबॉक्सिंग करणार आहे. तर आजचा शूज आहे सेगा. तर शूज रनिंगचे लय प्रकारचे असते, तुम्ही जशी घेतली तशी रेंजला असते. 1000, 500, 2000, 3000, 5000, 10000 जशी रेंज तुम्हाला जशी गरज असली तर शूज अवेलेबल होतो. आज एक शूज बघणार आहे, एकदम कमी किमतीत आणि एकदम भारी क्वालिटीचे शूज एक बघणार आहे आपण. तो आहे सेगा कंपनी. तर चला बघू त्याची क्वालिटी काय काय आहे आणि काय काय बेनिफिट आणि शूज घेताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या ते आज बघू. चला, तर हा आहे सेगा शूज. हा भेटतो 800 मार्केटमध्ये, 800 रुपये तर शॉपला भेटतो. तर आज हा बघू, अनबॉक्सिंग करू. हा बघा शूज एकदम लाईट वेट आहे. कधी पण शूज घ्यायच्या टायमाला काय करायचं, पहिली कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, पहिली गोष्ट शूज मधून फोल्ड नाही झाला पाहिजेत. असा या ठिकाणून फोल्ड झाला पाहिजेत, हे दोन सेंटरनी फोल्ड नाही झाला पाहिजेत. त्याच्यावर दुसरी गोष्ट, त्या अँकल सपोर्ट पाहिजेत शूजला. कोणता शूज घ्या तुम्ही, अँकल सपोर्ट करावा लागतो. कारण रनिंग करताना पाय आपला इकडे तिकडं पडला जरी खराब रस्त्याने तर तो अँकल सपोर्ट आपल्याला पायाला बरोबर एका जागेवर ठेवतो. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुम्ही शूज घेता तर हे समोरच्या साईडनी नेट असते. तर नेट असली ना तर ह्या साईडनी लेदर असलं पाहिजेत. कारण की सगळ्यात जास्त 90% शूज इथंच फाटते. कारण की आपण रनिंग करतो ना, इथूनच टर्न होतो शूज, इथून होत नाही. त्याच्यामुळे इथून फाटण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे इथं लेदर असलं तर हे शूज जास्त टाईम जातो. आणि चौथी गोष्ट, हे मटेरियल आणि हे खालचं मटेरियल सोल वेगवेगळं पाहिजेत आणि पूर्ण सोल पाहिजे. जसं तुम्हाला शूजला रनिंगमध्ये ग्रीप भेटते. आणि ह्या 2-3 गोष्टी ध्यान ठेवायच्या तर शूज घ्यायच्या टायमाला. तर हा लाईट वेट आहे आणि हा मार्केटला 800 रुपयेपर्यंत मिळाला. हा माझ्या हिशोबाने तर क्वालिटी आणि यासाठी एक बेस्ट शूज आहे. तर हा नक्की ट्राय करा.